नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. पाठीमागचा भाग कसा कापायचा हे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. कटोरी ब्लाऊजचं आज मी तुम्हाला कापडावरती कटिंग करून दाखवणार आहे. घडी आहे 2 पदरी, त्याच्यावरती गळा हा घडीच्या साईडला घेऊन पहिल्यांदा पाठीमागचा भाग कापला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं कापड असतं कमी आणि माप असतंय मोठं, त्याच्यामुळं बरोबर ही जी खाच तयार झालेली आहे म्हणजे दोन्हीचा मुंढा हा कसा ठेवला आहे ते बघा. आणि या पद्धतीनं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यावरती मुंढा येतो, कटोरी ब्लाऊजचे जे 2 पार्ट होतात, मुंढा येतो, शोल्डर येतं, तो जो पार्ट आहे तो ह्या पद्धतीनं ठेवून घ्यायचा आहे. आणि कडेनं अगदी लागून असं वाढीव वगैरे न घेता आपल्याला चॉकनं खुणा करून घ्यायची आहे. आणि जिथं आपण कटोरी जोडतो तिथं शिवणकामात जातं म्हणून 1/2 इंच फक्त मी वाढवून घेतलेलं आहे. आता इथं जर उंची ब्लाऊजची ह्या पेपर कटिंगपेक्षा जास्त असेल तर थोडीशी वाढवून घ्यायची, ते मी तुम्हाला पुढं दाखवेनच. आता हा कटोरीचा पार्ट आहे, हा कसा ठेवायचा ते बघून घ्या. या पद्धतीनं आपल्याला जागा ॲडजस्ट करून आपल्याला इकडं योकपट्ट्या पण बसवायच्या आहेत. इकडं जी साईडला मी कापड सोडलं आहे तिथं योकपट्ट्या बसणार आहेत. आणि असं हातानं धरून व्यवस्थित किंवा टाचण्या लावून तुम्ही हे कटोरीचा भाग ह्या पद्धतीनं ठेवून ह्या जागेमध्ये म्हणजे कापडामध्ये ही जी जागा आहे ह्याच जागेमध्ये ह्याच पद्धतीनं हा कटोरीचा पार्ट ठेवायचा आणि सगळीकडनं एकसारखं आखून घेतलं. इथंच आपण कटोरीवरती ज्या टक्सच्या खुणा करतो त्या खुणांवरती चॉकनं खुणा करून घ्यायच्या. आता ही कटोरी आहे, मेजरमेंट सेमच आहे, 36-35 असंच मेजरमेंट आहे, पण छाती आहे ह्या कस्टमरची ह्या कटोरीपेक्षा लहान आहे म्हणून मी इकडं साधारण अर्धा इंचाला किंचित कमी म्हणजेच 3 रेषा एवढं आतून खूण घेतली. ही बघा आत्ता दाखवते ना, ही खूण मी जवळजवळ अर्धा इंच म्हणा किंवा 3 रेषा, टेपच्या ज्या 3 रेषा असतात का नाही त्या आतून घेतलं का तर कटोरीचा भाग छोटा आहे. गळा आता ह्या कस्टमरला मोठा पाहिजे. हा जो मी केला आहे, हे जे पेपर कटिंग वापरलं आहे ते 5.5 गळ्याचं आहे. आत्ता मला 6 घ्यायचं आहे म्हणून मी तिथंच अर्धा इंचानं एक्स्ट्राचं धरलेलं आहे. म्हणजेच तयार पेपर कटिंग जरी तुम्ही वापरत असलात तरी त्याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल. पेपर कटिंग आता ब्लाऊजची उंची पेपर कटिंगची आहे 13.5, पण आपल्याला जर घ्यायची आहे एक्स्ट्राची तर त्या भागामध्ये कुठं कुठं वाढवायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. आता इथं गळा आहे मागचा 7 इंच, त्याच्यामध्ये अधिक अर्धा करून 7.5वर पहिली खूण केली. गळा कमी झाला की पेपर कटिंगपेक्षा मुंढा हा थोडासा वाढवून घेतला मी, 1/2 इंचानं मुंढासुद्धा वाढवून घेतला. हे छोटे छोटे बारकावे आहेत, हे डायग्राममध्ये किंवा कुठंच शिकवण्यात येणार नाहीत, हे प्रॅक्टिसनंच आपल्याला करायला लागतात. इथं बरोबर मुंढा हा मी बघा 1/2 इंचानं खाली, आता बघा खूण माझी वरती आहे पण मी 1/2 इंच मुंढा खाली कापून घेतलेला आहे. म्हणजे एखादा टेलर हा दरवेळेस पेपर कटिंग करत बसत नाही, त्याच्याकडं ठराविकच 3 पेपर कटिंग असतात. अगदी कमी मापाचं एक, मीडियम मापाचं एक, छाती जास्त असणारं एक. म्हणजे आता 36 छाती आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. 36 छाती आहे पण फिगर बारीक आहे आणि 36 छाती आहे पण फिगर एक्स्ट्राची आहे. अशा वेळेस फिगर एक्स्ट्राचे असणारं पेपर कटिंग घेऊन त्याला मी कटोरीला कसं 3 रेषा आतून शेप दिला त्याप्रमाणे देऊन घ्यायचा. हां, हे 3 रेषा जे मी केलं आहे ते. आता गळ्याला सुद्धा
आपण इथं कमी जास्त ह्या पद्धतीनं करून घ्यायचं. दरवेळेस पेपर कटिंग करण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही, कारण आपल्याला हळूहळू कळत जातं की हे जे मी पेपर कटिंग केलेलं आहे ना, हेच कस्टमरला छान बसते. पुढचं पेपर कटिंग केलं तर बिघडू शकतं. त्यामुळं मी तर गेले अनेक वर्षामध्ये पेपर कटिंग केलेलंच नाही आहे. फक्त 4 पेपर कटिंग आहेत जे मी वापरते आणि त्यालाच ॲडजस्ट करते. आता टक्ससुद्धा बघा तुम्ही, ह्या जो मापाचा ब्लाऊज होता त्यांचा टक्स आहे हा 3 इंचावरती, म्हणजे जे तो त्रिकोण आहे तिथून वर मोजलं, पण मी घेताना 2.5 इंचावरती, म्हणजे साधारण अर्धा इंच खाली अशी मी त्या टक्सची सुद्धा खूण करून घेतली. का तर फिगर खूप फिगरचा खूप मोठा रोल असतो ब्लाऊजच्या कटिंगमध्ये. नुसतंच डायग्रामप्रमाणे करायला गेलात तर तुमचा ब्लाऊज फिटिंगला कधीच बसणार नाही. डायग्राम, आपल्याकडचं पेपर कटिंग आणि कस्टमरची फिगर ह्याचा अभ्यास करूनच आपला ब्लाऊज हा कापला गेला पाहिजे. आता हे 3, हे सुद्धा मी 3 एरवी मी 3, 4 आणि 4 योगपट्टीला इकडं जे जास्त आहे ते 4, इथं 3 आणि इथं 3 असं केलं गेलं असतं. पण इथं कस्टमरची हाईट जास्त आहे, 14 उंची आहे ब्लाऊजची आणि छाती आहे साधारण 34 इंचच. त्याच्यामुळं मी ही योगपट्टी जी आहे ती वाढवली आहे, कारण ब्लाऊजची उंची जास्त आहे पण चेस्ट कमी आहे, म्हणजेच योगपट्टीसुद्धा इथं वाढीव धरली गेली. डायग्रामपेक्षा, पेपर कटिंगपेक्षा हे जे चेंजेस करायला लागतात हे जर तुम्ही व्हिडिओ मनापासून बघितली तर तुम्हाला नक्कीच समजेल. कारण शिवणकाम हे असं सिस्टिमॅटिकली होणारी गोष्ट नाही आहे. प्रत्येक शरीर वेगळं, शरीराचा बांधा वेगळा, छातीची साईज वेगळी, उंची वेगळी, गळा वेगळा, शोल्डर वेगळं, मुंढा वेगळा. जसं प्रत्येक व्यक्ती बदलली की तिचं पेपर कटिंग हे कसं बदलायला लागतं हे मी तुम्हाला सांगितलं. आपल्याकडच्या ठराविक 4च पेपर कटिंगमध्ये आपण बदल करून कसं छान फिटिंग देऊ शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलं. आता बाहीचं कटिंगही उरलंय जे कापड त्याच्यामध्ये आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. बाहीच्या शेपची, बाहीची घडी किती घ्यावी याचीही मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला दिलेली आहे. ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल ती बघा. बॅक नेकची व्हिडिओ बॅक पार्टची व्हिडिओ बघितली नसेल, बॅक पार्टच्या पेपर कटिंगची, तर ती बघा. बाहीची बघा. कटोरीची 40 ते 48 छातीसाठीची मी एक व्हिडिओ बनवली आहे. ती बघितली नसेल तर ती बघा. त्या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काय शिकायला मिळेल. 40 ते 48 छाती दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःचं थोडंसं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे काय की तुम्ही फक्त एक शिवण क्लासची व्हिडिओ आली आहे मग तुम्ही बघताय, पण त्याच्यात तसं नाही होऊ शकत. प्रत्येक कस्टमरचा बांधा हा वेगळा आहे. त्याची उंची, त्याची छाती, त्याची गळ्याची आवड, त्याला कमी गळा लागतोय, त्याला ब्रॉड गळा लागतोय, छोटा गळा, मोठा गळा, या सगळ्या गोष्टींचं असा एक संघपणा जेव्हा जमतो ना तेव्हाच ब्लाऊजचं फिटिंग छान बसतं. कस्टमर आल्यावर बोलता बोलता त्याच्या शरीराच्या ठेवणीचं निरीक्षण करा आणि मगच तुम्हाला ब्लाऊजचं फिटिंग कसं काय करायचं त्याच्यावरती थोडंसं चिंतन मनन करा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ब्लाऊजमधलं फिटिंग हे जमायला लागेल. आणि जेव्हा जमायला लागेल ना तेव्हा कस्टमर हे तुमचं कस्टमर म्हणजे तुमचंच होऊन जाईल. मी जेव्हा स्टार्टिंग केली ना व्यवसाय नाही, मी जेव्हा शिकले स्टार्टिंगला तेव्हा मी फक्त या उद्देशानं शिकलेले की मी फक्त स्वतःचं शिवीन, स्वतःपुरतं शिवीन. कपड्यांची प्रचंड हौस होती मला, स्वतःचं शिवेन आणि रोज एक नवीन ड्रेस घालीन असं मला वाटलेलं जेव्हा मी स्टार्टिंग केली ना शिवणकामाला तेव्हा. पण आज असं आहे ना की माझं उसवलेल्याच्या सुद्धा टिपा मी मारू शकत नाही. मी एक खास व्हिडिओ बनवीन ज्याच्यामध्ये माझे 4-4, 5-5 वर्षाच्या साड्या अजूनही पडल्यात. माझे 3-3 वर्षांपासून घेतलेले ड्रेस अजूनही पडलेत, पण मला ते शिवायला झालेलं नाही आहे. खरं तर हे दुःखाची गोष्टही म्हणू शकीन मी, पण ही सक्सेसची सुद्धा गोष्ट बनू शकते. म्हणजेच
रट्टा मारायचा नाही. शिवणकाम करताना रट्टा अजिबात मारायचा नाही, की हा डायग्राम आहे मी विकत घेतला, ह्या डायग्रामनं मी अशीच रेटून नेईन, चालणार नाही. डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला बदल करायला लागतात. कस्टमरच्या शरीराच्या बांधा, कसं काय बोलतंय त्याचं शरीर, त्याची उंची, सगळ्याचा अभ्यास आहे, स्टडी आहे ह्याच्यामध्ये. जसा एखादा डॉक्टर सगळे तुम्हाला विचारतो ना, तुमची लक्षणं, तुमच्या सवयी, तुमचं हे, त्याचप्रमाणे टेलरिंग कामामध्ये सुद्धा पूर्ण शरीराचा सखोल अभ्यास, बांध्याचा सखोल अभ्यास करायला शिका, तरच तुमची जी काहीही तुम्ही बनवाल ते छान बनेल. चला तर आज इथंच थांबते. आता योगपट्टी, आता उरलेलं जे आहे कापड त्याच्यामध्ये मग योगपट्ट्या डबल लागतात बघा, त्या डबल काढायच्या. आधी पहिल्यांदा सिंगल सगळं कापून घेतलं. आता योगपट्टीचे जे पीस आहेत, म्हणजे आपल्याला 2 लागतात ना, 4 योगपट्ट्या लागतात ना सगळ्या मिळून, ते कापतीये. मग हे पुढचं कापतीये. हे बघा, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. प्लीज जायच्या आधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी खास काहीतरी करायला लागतं. शिवणकामापेक्षा काहीतरी खास करायला लागतं, त्यामुळं तुमचा एक लाईक मला नक्कीच हवा आहे. आता हा जो गळ्याचं कापड उरतं ना, ह्या गळ्याच्या कापडामध्ये कायम काज बटण पट्ट्या किंवा हुक लूक पट्ट्या ह्या करून टाकायच्या, म्हणजे कापड आपल्याला मिळताना अगदी थोडंसं मिळतं ना, त्याचा असा पुरेपूर वापर करा. एन्जॉय करा शिवणकाम. स्वतःसाठी नक्की शिवा. जेव्हा व्यवसायामध्ये तुम्ही खोल जाल, प्रोफेशनल व्हाल, तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी शिवायला वेळ मिळणार नाही. तरी आत्ता जर तुम्हाला खरंच शिवण्यासाठी वेळ कमी काम असेल तर रडत बसू नका, मला काम कमी आहे, मला काम कमी आहे. स्वतःला शिवायला येतंय ना, स्वतःचे भरपूर कपडे शिवा. एन्जॉय करा. चला, बाय.